नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर अवघ्या 5 मिनिटात आपण लसीकरण तक्ता पाठ करण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये पहिले 4 कॉलम करायचे. एज, वॅक्सिन, डोस, रूट. समजलं? एज म्हणजे आपल्याला टाइम केव्हा देणार आहे आपण बाळाला. तर ॲट बर्थ आपण 4 डोस देतो बाळाला. BCG, हेपॅटायटिस बी, व्हिटॅमिन के, OPV. आता वॅक्सिनचं नाव लिहिलं मी सर्वप्रथम. त्याच्यानंतर डोस किती देणार आहे बाळाला. तर BCG सर्वात कमी डोस आहे 0.05 ml, म्हणजे पॉईंटपेक्षा 0.5 ml देणार आहे. त्यानंतर हेपॅटायटिस बी 0.5 ml देणार आहे. व्हिटॅमिन के 0.1 ml आणि PCV किती देणार आहे 2 ड्रॉप्स, म्हणजे ओरल ड्रॉप्स म्हणल्यावर ओरल येणार आहे. त्यामुळे याचं IM वगैरे रूटचं टेन्शन घ्यायचं नाही. आता BCG कुठे देतो आपण लक्षात आहे का? इंट्राडर्मल, म्हणजेच आपल्या दंडात देतो इंट्राडर्मल. आता IM हेपॅटायटिस बी IM देतो मांडीमध्ये, आणि व्हिटॅमिन के पण मांडी देतो. हे लक्षात ठेवायचं आपण बाळाला जेव्हा देतो ते लक्षात ठेवायचं आपण कोणकोणते डोस बाळाला देतोय. आता सेकंड येतं आपलं 6 वीक्स. आता लक्षात ठेवायचं हे 6, 10, 14 हे खूप लवकर पाठवतं. 6, 10, 14 याच्यामध्ये 5 राहतात. 6व्या वीक्समध्ये 5 डोस, 10व्या वीक्समध्ये 3 डोस आणि 14व्या वीक्समध्ये परत 5 डोस. तर मग तुम्हाला फक्त 6व्या वीक्समधले पाठ करायचे. समजलं? आता ट्रिक कशी आहे, 6व्या वीक्समधले पहिले 3 डोस नाही का 10व्या आठवड्यामध्ये. तर मग कळलं तुम्हाला. फक्त हे चांगलं पाठ करा. मग लक्षात ठेवायचं 6, 10, 14. तर 6 आणि 14 मध्ये सेम आहे. समजलं? 10व्या वीक्समध्ये फक्त 3 घ्यायचे. आता फक्त आपण हे चांगले पाठ करू. त्यामध्ये बघू शकता तुम्ही पेंटा, रोटा, OPV, IPV, PCV. पेंटा म्हणजे 5 डोसचं एकत्र असतं. तर पेंटा फर्स्ट आपण 6 वीक्समध्ये देतो. रोटामध्ये आपण ड्रॉप्स देणार, 5 ड्रॉप्स देणार बाळाला. OPV ओरल ड्रॉप्स राहणार आहे. OPV म्हणजे आपण पहिले जे दिलं जन्मता ते 2 ड्रॉप्स देणार आहे. IPV इनॅक्टिव्ह पोलिओ वॅक्सिन, ही पण एक पोलिओ वॅक्सिन आहे. पोलिओ वॅक्सिन 2 देतो. एक OPV ओरल पोलिओ वॅक्सिन इनॅक्टिव्ह असते, ती आपण इंजेक्ट करतो. त्यानंतर PCV निमोकोकल वॅक्सिन असते. तर PCV समजलं तुम्हाला. तर ही 0.5 देतो. पेंटा 0.5, PCV 0.5, PP लक्षात ठेवायचं. नंतर रोटा 5 ड्रॉप्स देतो. OPV 2 ड्रॉप्स देतो. इनॅक्टिव्ह पोलिओ वॅक्सिन काय असणार आहे 0.1 ml. तर व्हिटॅमिन के आणि IPV हे लक्षात ठेवायचं आहे. खूप म्हणजे असं आपल्याला थोडं पाठ करायला थोडं आयडिया लावायची. मग 0.1 आहे त्यामुळे. नंतर आपल्याला रूट बघणार तुम्ही, ड्रॉप्स किती देणार आहे रूट्स बघणार आहे. त्याच्यामध्ये पेंटा देतो, IM देतो, म्हणजेच पायामध्ये आपल्या मांडीत देतो बाळाच्या. रोटा आणि OPVचं टेन्शन नाही, ओरल देणार आहे. IPV इंट्राडर्मल म्हणल्यावर त्याच्या दंडात राहणार आहे बाळाच्या. त्यानंतर PCV म्हणल्यावर IM. समजलं? आता 6व्या वीक्समधलं झालं. मग 10 वीक्स तुम्हाला माहीत झालं पेंटा, रोटा, OPV. पेंटा, रोटा, OPV. तर याचं वरले पाठ केलेले तुम्ही, त्यामुळे काही करायचं गरज नाही. 14व्यामध्ये पण पेंटा थर्ड, रोटा थर्ड, OPV थर्ड, PCV थर्ड आणि IPV पण थर्ड. समजलं? आता हे कळलं तुम्हाला. याच्यानंतर आता 9व्या महिन्यामध्ये डायरेक्ट कसं केलं, ॲट बर्थ केलं. मग 6, 10, 14 आणि 9th मंथ. नाहीतर तुम्ही म्हणता 9th वीक्स नाही, 6 वीक्स, 10 वीक्स आणि 14 वीक्स आणि त्याच्यानंतर 9 मंथ. तर समजलं. त्याच्यामध्ये आता MR फर्स्ट राहणार आहे, व्हिटॅमिन के फर्स्ट आणि PCV. आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. व्हिटॅमिन के इथून नाही का पहिला डोस व्हिटॅमिन के किती देणार आहे आपण 1 ml देणार आहे. आणि याच्यानंतर आपण 6 महिन्यांना बाळाला डोस देणार आहे. तर व्हिटॅमिन एचं विसरून जायचं नाही आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं. खाली जेव्हा तुम्ही आपल्याला इम्युनायझेशन शेड्यूल लिहिसाल त्याच्या खाली तुम्ही मेन्शन करायचे तर प्रत्येक 6 महिन्याला आपण व्हिटॅमिन एचा डोस देणार आहे बाळाला. तर समजलं. आता MR लक्षात ठेवा. MR म्हणजेच आपल्याला मिजल. तर MR मध्ये MR फर्स्टमध्ये 0.5 ml द्यायचे. सबक्युटॅनस राहणार आहे, दंडातच राहणार आहे हे आपल्याला. त्यानंतर 9व्या महिन्यात लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन ए ओरल देणार आहे आपण. PCV बूस्टर आहे. आता PCV बघितलं, PCV फर्स्ट बघितला, PCV सेकंड बघितला, PCV थर्ड बघितला. आता PCV बूस्टर म्हणजे PCV बूस्टर समजला तर शेवट होणार आहे PCVचा. संपला PCV. 9व्या महिन्यात संपून जातो PCV. तर किती 0.5 ml आणि IM देतो. हे तर तुम्ही पाठ केलेले. फक्त आता PCV लक्षात राहिलं. आता पहिलं काय दिलं, ॲट बर्थ दिलं 6, 6, 10, 14 आणि 9 मंथ. कळलं? आता त्याच्यानंतर बघू थोडंसं राहील पाठ करा. झालं आपला चार्ट संपत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता 16 ते 24 मंथमध्ये, म्हणजे 16व्या महिन्यात तर 24 महिन्यापर्यंत आपण कोणते देणार आहे. त्याच्यामध्ये बघा DPT बूस्टर फर्स्ट. तर DPTचे 2च डोस आहे. DPT बूस्टर फर्स्ट आणि OPV ओरल पॉलिओ वॅक्सिन. ऐक लक्षात, त्याचा बूस्टर आहे हा. OPV बूस्टरचा झालं. त्यानंतर MR सेकंड. MR फर्स्ट आपण आत्ता दिला, त्यानंतर MR सेकंड देणार आहे. सबक्युटॅनस. आता हे रूट्स वगैरे तुमचे पाठ झालेले सर्व, कारण ते रिपीट होणार. फक्त DPT लक्षात ठेवा. DPTच काय दिलं आहे 0.5 ml IM द्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए 0.5 ml. इथून पुढं 6 महिने चालू होणार आहे. आता समजलं. तर 5 वर्षापर्यंत राहणार आहे. इथं मी मेन्शन केलं नाही कारण ते खूप
लेंदी होऊन जाईल. ते लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन एचं 6 महिन्याला वॅक्सिन असते. त्यानंतर 5 आणि 6 वर्षामध्ये DPT बूस्टर सेकंड केव्हा घेतला चालतो? 0.5 ml आहे. तुम्ही माणसानं पॉईंट दिलेलं आहे, पॉईंट दिसत नाही आहे. 0.5 ml लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 0 दिलेलं नाही मी अगोदर, तरी पण लक्षात ठेवायचं आहे. IM कळलं. त्याच्यानंतर आता 6 महिने झालं कळलं. ॲट बर्थ 6, 10, 14, 9 मंथ आणि 16 ते 24 मंथ. नंतर 5 ते 6 महिन्या 5 ते 6 वर्ष आणि नंतर 10व्या वर्षामध्ये आपण काय देणार आहे? TD. तर TD टिटॅनस डिप्थेरिया. सॉरी माझ्याकडून चुकलं, ID झाली आहे. TD फर्स्ट, TD सेकंड असं म्हणून घ्या तुम्ही. आता आपण काय देतो? TTची वॅक्सिन. पहिले TT म्हणायचो, पण आता T आणि D झालं. म्हणजे टिटॅनस आणि डिप्थेरिया पण त्याच्यात ॲड केलेला आहे. तर समजलं. 10व्या वर्षात आणि 16व्या वर्षात देतो. खूप सोपं होत पाठ करायला. तुमचं पाठ झालं असेल सगळं. आता ANCच बघू. तर ANCचं खूप सोपं आहे. 3च डोस असतात. TD फर्स्ट, TD सेकंड आणि TD बूस्टर. तर TD फर्स्ट काय होतं आपण फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, म्हणजे पहिल्या 12 वीक्समध्ये. 12 वीक्समध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यात. त्याच्यानंतर 3 महिन्यात दिलं, कधी पण देऊ शकतो आपण. पहिल्या 3 महिन्यात आपल्याला जेव्हा नोंद केली ना आपल्याकडे ANCची, तेव्हा देतो. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर 30 दिवसाच्या अंतराने द्यायचं, म्हणजे 1 मंथच्या, कारण तिथं अँटीबॉडीज तिच्या शरीरात तयार होतात. म्हणजे बाळापर्यंत गेले पाहिजे. त्यासाठी बरोबर 1 महिन्याच्या अंतराने द्यायचे. आता TDचा डोस किती राहतो? 0.5 ml. त्याच्यानंतर IM असतो. हे लक्षात ठेवायचं याच्यातलं, कारण वरती पण बघितलं ना आपण. आता नंतर 2 बाळामध्ये जर 3 वर्षाचा गॅप नसेल तर म्हणजे त्यांच्या बाळामध्ये 3 वर्षाचा गॅप नसेल तर मग आपण TD बूस्टर देतो. समजलं. 3 वर्षाच्या अगोदर जरा गर्भधारणा राहिली तर मग TD बूस्टर देतो. IM देतो 0.5 ml. तर झाल्या अशा प्रकारे आपण आज आपलं इम्युनायझेशन शेड्यूल पाठ केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना पाठ करण्यात, इम्युनायझेशन शेड्यूल पाठ करण्यात मदत होईल. धन्यवाद.